नमस्कार मंडळी, आपण आज करूया भेळ। मी त्यासाठी कोथिंबीर, कांदा, टोमॅटो आणि कैरी कापून घेतली आहे। कैरीचा सीजन असल्याने कैरी मला फार आवडते। यामध्ये टाकल्यावर खूप सुंदर लागते। सगळं मिक्स करून घ्यायचं आहे आणि मुरमुऱ्यांवर टाकायचं आहे। त्यानंतर आपल्याला तेल वगैरे टाकायचं आहे, तिखट, मीठ आपल्या आवडीनुसार। त्यानंतर शेंगदाणे वगैरे पण टाकले तरी चालतात बघा। कोणी याच्यात शेव चिवडा सुद्धा टाकतात, पण मी साध्या पद्धतीनेच भेळ बनवलेली आहे। मस्तपैकी याला मिक्स करतेय, जेणेकरून तेल सगळीकडे लागावं आणि खमंग चव यावी। वेळ झाल्यावर काहीतरी खमंग खावं असं वाटतं, त्यासाठी भेळ हा खूप छान पर्याय आहे। टाइम कन्झ्युमिंग नाहीये आणि टेस्टी पण आहे। मी कधीही भेळला रेफर करते, कारण मला फार आवडते। तुमची फेवरेट आहे का भेळ? कमेंटमध्ये नक्की सांगा। मस्तपैकी डिशमध्ये काढायची आहे, चमचा घ्यायचा आहे आणि सुरुवात करायची खायला। आणि भेळ खाल्ल्यानंतर ना थोड्या वेळाने मस्तपैकी चहा प्यायचा। तुम्हाला आवडतो का त्यानंतर चहा प्यायला? कमेंटमध्ये नक्की सांगा, कारण मी तर तसंच करते। आपली भेळ रेडी झालेली आहे। व्हिडिओ आवडले असल्यास सबस्क्राईब नक्की करा। बाय।